तब्बल 9 लाख लोकांना सुरक्षित स्थळी आता हलवण्यात आलंय। त्यामुळे जपानच्या या विविध भागांमध्ये सुनामीचा तडाखा बसल्याचं आपल्याला कळतं आहे। तब्बल 9 लाख लोकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। पुढील 24 तास या सुनामीच्या लाटांचा तडाखा जपानला सहन करावा लागणार आहे। त्यामुळे या नागरिकांचं देखील आता इथून स्थलांतर करण्यात आलेलं आहे। तब्बल 20 ते 60 सेंटीमीटर पर्यंतच्या लाटा ह्या सध्या नोंदवल्या जात आहेत। त्यामुळे या महाभयंकर लाटांचा जपानला मोठ्या प्रमाणात तडाखा बसलाय। या पुढचे 24 तास हे जपानसाठी या तडाख्याचे असणार आहेत आणि त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाल्याचं कळतंय। तब्बल 9 लाख लोकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे।